प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। आता उत्सुकता मंत्रिमंडळ विस्ताराची। अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार फडणवीसांची माहिती। काही खात्यांवर बदल होणार असल्याचे दिले संकेत। मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं। पुढील 5 वर्षात बदल्याचं नाही तर बदलाचं राजकारण असेल, तर विरोधकांनी योग्य विषय मांडल्यास योग्य सन्मान देऊ, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। आता माझी जबाबदारी सीएमच्या सोबत काम करण्याची आहे आणि आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन। सत्ता हे जनसेवेचं साधन, फडणवीस आणि अजित पवारांना पूर्ण सहकार्य करणार एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना या पुढील काळातही सुरूच राहणार, मात्र योजनेच्या निकषाबाहेर असूनही जे लाभ घेत असतील त्यांना कमी करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत। शपथविधीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा, तर दोन्ही पत्रकार परिषदेत अजित पवारांचा मात्र सहभाग नाही। जनतेसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले, तर मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येनं अनुयायी दाखल। महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी गर्दी। आणि अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित पुष्पा 2 प्रदर्शित, रिलीज आधीच चित्रपटाला 100 कोटींचं प्री बुकिंग। देशभरात पुष्पाची क्रेज।